55,000 जे झालेच नव्हते ते माझ्या पहिल्या रावटीत 8 दिवसात झाले. एवढी ताकद होती लोकांमध्ये. जो संवाद असतो ना तो एकदा जुळला का आपोआपच संवेदना जागृत होते आणि संवेदना जागृत झाली का चळवळ तयार होतं. चळवळ तयार झाली का आंदोलन उभं राहतं. आंदोलन उभं झालं का माणसं उभं राहतात. माणसं उभे राहिले का पुन्हा वेदना मिटण्याचं काम त्याच्या हातून होत असतं. हा मोठा प्रवास जरी असला तरी तो फार महत्वाचा आहे. या सगळ्या अंधारलेल्या अवस्थेमध्ये सध्या निवडणुका म्हटलंय. माझे तर अर्धे कार्यकर्ते म्हणजे तुमच्या या आंदोलनाला मतच भेटत नाही. बच्चू, मी तयार केलेले 20-20 वर्ष तयार केलेला कार्यकर्ता वेगवेगळ्या पक्षात चालला गेला. मजबूत कार्यकर्ता जो तयार झाला. आता 2 नगरसेवक आम्ही निवडून आणले ते लगेच दुसऱ्या पक्षात चालले गेले. निधीच भेटत नाही. लोकांना निधी तिकडे भेटते म्हणून गेला. ह्या सगळ्या अशा व्यवस्थेमध्ये पुन्हा जो कार्यकर्ता आमच्यासाठी लढत असता आमचा शब्द पडू देत नाही त्या कार्यकर्त्याला बच्चू मानाचा मुद्रा अर्पण करतो. तर त्याच कार्यकर्त्यामुळे हे आंदोलन चालू आहे. ते जर नसते तर कदाचित मला वाटतं हे आंदोलन, नाहीतर आम्ही पाहिलोय काय अवस्था होती. तेव्हा भाऊ सांगत होते योग्य वेळी करू. तुम्ही ऐकलं असेल भाषण. आणि नंतर काय म्हणत होते का ठीक आहे दुष्काळ पडला तर आता आम्ही कर्जमाफी केली आणि उद्या जर दुष्काळ पडला तर पुन्हा करावं लागेल. मी देवाभाऊला एक पत्र लिहिलं. म्हटलं देवाभाऊ आम्ही तुम्हाला मागणी करत होते तेव्हा तुम्ही दुष्काळाची वाट पाहता. आता दुष्काळ पडला तर तो शेतकरी सोडला. या वर्षाचा शेतकरी दुष्काळातला शेतकरी आहे. 2025-26चा रनिंग कर्जदार हा दुष्काळातला शेतकरी आहे. आणि देवा भाऊ विसरून गेलो. तेव्हाच त्याला आठवण करून दे. म्हणजे कदाचित असेल तर ह्या सगळ्या अवस्थेमध्ये आपण आता जे कर्जमाफी होते मी त्यांना विचारलंय परदेशीला 2 लाख माफ करताना 4 लाख जर असेल तर 2 लाख भरले तर 2 लाख माफ होईल. 25,000 असेल तर 25,000 भरावं लागेल म्हणजे 2 लाख माफ होईल. अशी कर्जमाफी आहे. ते काही फार मोठी नाही आहे. पण याच्यातला जय काय आहे का शेतकऱ्याच्या ज्या काही आम्ही पाहतोय ताकद जी असतं त्या आंदोलनानंतर भेटणारं जे यश आहे ना ते किमतीनं मोजल्या जात नाही. ते यश वेगळं असतं की आमचं अस्तित्व टिकवणारं आहे. ते लक्षात घ्या की हमने आंदोलन किया और आपने जाहीर किया यही आंदोलन की ताकद. हे मोठी गोष्ट आहे. लक्षात घ्या. किती माफ झाला हा नंतरचा भाग आहे. यासाठी लढू आपण. पण आंदोलनाला ती एक आम्ही पाहतो धार भेटली आहे. धार आपल्याला मिळाली आहे आणि ते फार महत्वाचं असतं. कदाचित जाहीर झाली नसती तर पुन्हा आंदोलन करावं लागलं. आम्ही सुद्धा मोठ्या अडचणीत आलेलो होतो बरं. कारण पुन्हा आंदोलन करा म्हणजे पुन्हा अधिक धावा. 350 सभा घेतल्या. येणार किती लोक, थांबणार का आल्यावर, जाणारच का, अर्ध्यातून सोडणार का आपल्याला, अनेक प्रश्न सुटतात. म्हणजे ताण असतं आंदोलन. म्हणजे एवढं सोपं नसतं. तुम्हाला असं वाटतं लग्नाचाच कार्यक्रम आहे आंदोलन. आपण सहवेदना पुरस्कार दिला आणि बच्चू भाऊ तुम्ही निराश नका होऊ. सहवेदना तुमच्यासारखी लोक जोपर्यंत आहेत तोपर्यंत सहवेदना असणार आणि त्यांच्या सहवेदना या बळीराजाबरोबर दिव्यांगांबरोबर कशा जोडल्या गेल्या ते मी खूप आधीपासून बघितलंय. बच्चू भाऊंचं जे राहुटी आंदोलन जे त्यांनी सांगितलं ते खास कव्हर करायला मी गेली. एक इथं कोणी नमूद नाही केलं जबरदस्त आंदोलन बच्चू भाऊंनी केलं होतं. ते म्हणजे अख्खा आमदार निवास त्यांनी ताब्यात घेऊन टाकला होता. तो मला माहिती नाही किती लोकांना आठवतो. नागपूरचा जो आमदार निवास आहे तोच त्यांनी पूर्ण ताब्यात घेऊन घेतला होता. त्यामुळे आता हे बच्चू भाऊंनी काही स्वतःसाठी केलं असं जर नव्हतं. त्यांच्या ज्या सहवेदना आहेत त्यातूनच होणारी ही आंदोलनं आहेत आणि जोपर्यंत ते आहेत जोपर्यंत शेतकरी संघटनेची मंडळी आहे किसान मित्र सारख्या संघटना आहेत मला वाटतं सहवेदना मरणार नाही. तरी इथे आज आपण जे बोलतोय ते महाराष्ट्रापर्यंत जात आहे हे महत्वाचं आहे. आणि त्यामुळे खरं तर सुदर्शन राठवा यांनीच शब्दांकन केलेली ज्या सुमंता अग्रवालबद्दल त्यांनी सांगितलं ती पोस्ट मी वाचून दाखवते.
आपल्या सगळ्यांना त्याची माहिती आहे, पण मी ही तुम्हाला नाही तर महाराष्ट्राला वाचून दाखवते असं समजा आणि ऐकून घ्या. वर्धा चिलगव्हाण येथील साहेबराव पाटील करपे यांनी 19 मार्च 1986 रोजी आपली पत्नी मालती व 4 मुलांसह दत्तपूर वर्धा येथील मनोहर पृष्ठधामात आत्महत्या केली. महाराष्ट्रातील पहिली शेतकरी आत्महत्या म्हणून नोंद झालेल्या या घटनेनं संपूर्ण राज्य हादरून गेलं होतं. या त्यांच्या आत्महत्यामुळे एक गोष्ट घडली, ती म्हणजे आत्महत्या हा विषय प्रकाश होतात आला. आत्महत्या थांबल्या नाही, पण आत्महत्येकडे लक्ष वेधल्या गेलं. पण शेतकऱ्यांना अच्छे दिन नाही आले. सकाळी आज मुंबई लातूर या रेल्वेनं रात्री बसल्या. आज सकाळी इथं अंबेजोगाईमध्ये आल्या. आपल्या ऐतिहासिक स्थळांना त्यांनी भेटी दिल्या, परळीला भेट दिली आणि त्याही या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिल्या. आणि त्यांनी इथे जे व्याख्यान दिलं ते शेतकरी संघटना आणि किसान पुत्र आंदोलनच्या दिशेनं जाऊ पाहते, त्यामध्ये त्यांनी त्या बाजूची भूमिका आज इथे व्यक्त केली. मी त्यांचेही या निमित्तानं आभार मानतो. सर्वात महत्वाचे जे आभार मानायला पाहिजे, या आंदोलनाला जी अनेकांनी त्या व्हॉट्सअप नंबरला पैसे पाठवून दिले. 100 रुपयापासून 10,000 रुपयापर्यंत अनेकांनी देशातील इतर नागरिकांप्रमाणे सुखाने व सन्मानाने जगता यावे याकरिता शेतीमालाला रास्तभाव या एककलमी कार्यक्रमासाठी सर्व शक्तीने प्रयत्न करेन. या प्रयत्नात जात, धर्म, पंथ, पक्ष, भाषा या कोणत्याही भेदाभेदांचा अडथळा येऊ देणार नाही. शेतकरी संघटनेचा, किसान पुत्र आंदोलनाचा अमर